डॅडा म्हण डॅडा. मम्मा मम्मा. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथे मी माझ्या सकाळी स्वयंपाकाची तयारी चालू होती. व्हिडिओ शूट करायला जरा लेट चालू केलं. माझ्यानंतर लक्षात आलं की आपण आज ब्लॉग शूट केला पाहिजे. तर इथे भाजीची तयारी झाली होती. शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, शेंगदाणे भाजून झाले होते, पुन्हा कणिक मळून झाली होती. अशी बेसिक तयारी सगळी झाली होती माझी. आणि मी उठले आणि आवरते आणि कृष्णा उठला नाही असं होऊच शकत नाही. तर त्याला पाहत माझं काम चालू आहे, त्याच्याशी बोलते मी की जेणेकरून त्यालाही वाटलं पाहिजे की मम्मीचं त्याच्याकडे लक्ष आहे, म्हणून लक्ष द्यावं लागतं त्याला. कुठेही जातो, काही खालचं उचलून खातो किंवा मग पडतो अचानक चालताना, त्याच्यामुळं. तर मी इथे शेंगदाणे भाजून थंड झाले होते, ते वाटत होते. तर हे अचानक मध्ये आले. त्यांना मी सांगितलं की माझा व्हिडिओ चालू आहे, पटकन मागे झाले. त्यांना असं आवडत नाही व्हिडिओमध्ये वगैरे यायला, पण मला आवडतं व्हिडिओ बनवायला आणि तुमच्याशी शेअर करायला. आणि तुमचा असं प्रतिसाद पाहून किंवा जे काही मागच्या काही व्हिडिओंना माझ्या जे व्ह्यूज येत आहेत ते पाहून आणखी उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी. पण होतं असं की मुलं लहान असल्यामुळं मला व्हिडिओ शूट करता येत नाही. शूट केले तर एडिट वगैरे करता येत नाही, थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळं दमादमानं व्हिडिओ मी एडिट करून शेअर करते. तर इथे मी माझा शेंगदाण्याचा कूट तयार करून झाला होता. शेंगदाण्याची मिरची बनवत होते, जे की माझ्या मिस्टरांना खूप आवडते. आणि ही मला लग्नाच्या आधी बनवायचं बिलकुल माहिती नव्हतं. लग्न झाल्यावरच मी शिकले. सासरी सगळ्यांना ही मिरची आवडती. आपण जेवण करताना ही जर सोबत असेल तर 2 घास माणूस नक्कीच जास्त खातं. बेसिक रेसिपी आहे याची. कच्चे शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे. ती ओबडधोबड वाटून घ्यायची आणि बारीक गॅसवरती थोडं तेल घालून परतत राहायची. अशी कडक शेंगदाणे झाले पाहिजे. ही वरण भातासोबत आणि कोणत्याही पातळ सुकी भाजी, कोणत्याही भाजीसोबत एक नंबर लागते. जसं आपल्याला जेवताना लोणचं खावंसं वाटतं ना, तशीच ही मिरची जर असेल तर माणूस 2 घास नक्कीच जास्त खातं. मी आवर्जून तयार करून पहा, एकदा करून पहा, खा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला. तर मिस्टरांना चहा नव्हता घ्यायचा, बोलले रात्रीचं वरण भात शिल्लक आहे तेच गरम करून दे. तर मी एक साईडला तेही करत होते, त्यांना गरम करून देत होते नाश्ता करण्यासाठी. एरवी ते चहाच घेतात, पण आज चहा नव्हता घ्यायचा त्यांना, भात खायचा होता. मग तो गरम करून दिला मी, वरणही गरम करून दिलं. आणि इकडे माझी मिरची ही तयार होत होती. तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात का, हेही मला नक्की कमेंट करून सांगा. इकडे मी भाजी टाकून घ्यावं म्हटलं. ते आहेत तोपर्यंतच मला कामं पटपट उरकून घ्यावी लागतात, कारण ते गेले की मुलांनाही लक्ष द्यावं लागतं आणि कामंही करावे लागतात. त्याच्यामुळं ते आहेत तोपर्यंत जेवढं मला उरकता येईल तेवढं मी उरकण्याचा प्रयत्न करत असते. तसं ते आहेत तोपर्यंत बऱ्यापैकी माझी कामं झालेली असतात. त्यांना लवकर जावं लागतं. तर हे माझं आज सकाळचंच रुटीन आहे. सकाळी 9, 9:30 वाजेपर्यंत ते घरी असतात, तोपर्यंत माझी बऱ्यापैकी कामं आवरलेली असतात. उठून फरशी वगैरे पुसणं, घर वगैरे झाडून घेणं किंवा देवपूजा, अर्धा स्वयंपाक झालेला असतो. मुलांना लक्ष देत कामं करणं खूपच डिफिकल्ट आहे. भांडणं वगैरे करतात. शिव थोडा मोठा आहे तरी पण तो कृष्णाला मारतो किंवा मग त्यांचं चालूच असतं सारखं काही ना काही. इथे शिवही उठला होता, मग त्याचे डॅडू त्याला पॅम्पर करत होते. मग कृष्णाला असं वाटत होतं डॅडूनी दादाला घेतलंय, मला नाही घेतलं, म्हणून त्याचंही चाललं होतं की मलाही घ्या. तो त्याच्या भाषेत त्याचे बुबडे त्याच्या भाषेत बोलत होता आणि मी तुम्हाला ऐकवलं असतं, पण आमचं नेमकं एक्झॅक्ट घर हायवेच्या साईडला आहे, त्याच्यामुळे बाहेरचा गाड्यांचा आवाज खूप येतो आणि मुलांचं चालूच असतं. आणि मी कंटिन्युअसली TV लावून देते मुलांना, कारण जेणेकरून ते तिथे एंगेज झाले पाहिजे. नाही तर त्यांचं लक्ष सगळं खोडे करण्यावरतीच असतं, म्हणजेच ते जरा जास्तच ॲक्टिव्ह आहेत. म्हणून आता इथे मी भांडेही पटकन, ते मुलांपाशी बसले होते, नाश्ता करत होते म्हणून भांडेही पटकन घासून घेतले. किती भांडे घासले, किती कामं केली तरी कमीच आहेत. आता पाडवा येतोय जवळ, त्याच्यामुळे माझं घरात क्लिनिंगही चालू आहे. थोडीशी साफसफाई, भांडे वगैरे घासून घेते मी. पण सेम हेच की मी जसा वेळ मिळेल तसं थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करते, कारण
सगळे एकसाथ भांडे घासले की मी फरशीवरती सुकत घालू शकत नाही, कारण लहान मुलं असल्यामुळं भांडे ती इकडे तिकडे फेकतात. किंवा मग असंही एरवीसुद्धा जेवढे खाली खाली भांडी असतात ते घेऊन खेळतात, किंवा त्यांच्या खेळण्यामध्ये निम्मेच्यावर भांडी रोज असतात म्हणजे असतातच. मग हे डबल काम असतं मला की ते पुन्हा घासायचे, पुन्हा धुवून ठेवायचे. आणि त्या मुलांसोबत असा दिवस कधी चालू होतो कधी संपतो हे नेहमी मी तुम्हाला सांगते की मला समजतच नाही, मला दिवसच पुरत नाही. किती मोठा असला तरी मुलांसोबत कसा वेळ निघून जातो हेच कळत नाही. तर इथे माझी भांडी घासून झाली आहेत. मी चहा नव्हता घेतला, त्याच्यामुळे एक साईडला माझ्यासाठी चहाही ठेवला होता गॅसवरती. आता माझ्या फक्त चपात्या लाटायच्या राहिल्या होत्या. म्हटलं हे गेल्यावरती मुलांच्या आंघोळ वगैरे झाल्यावरतीच करून घेऊयात. आणि ते शॉपवर गेल्याच्या नंतर माझं पहिलं काम असतं की मुलांना आंघोळ वगैरे घालणं, त्यांना नाश्ता करून देणं. रोजचं हे चालूच असतं कंटिन्यू. याच्यामध्ये काहीच रुटीनमध्ये चेंज नसतं. आणि रोज तरी तेच तेच काय दाखवणार, त्याच्यामुळे मला मिनी ब्लॉग मी करत होते तेही शूट करता येत नाहीत, किंवा केले तरी सेम रुटीन असल्यामुळं तेच तेच रोज काय ना दाखवणार लोकांना. त्याच्यामुळं कधी असं कधी तसं असं माझा प्रयत्न आहे करण्याचा. मलाही आवडतं व्हिडिओ बनवायला, पण रोज वेगळा कंटेंट काय देणार ना. याच्यासाठी मी आता थोडी डिले झाली, 2 दिवस झाले माझा व्हिडिओ येत नाही आहे. तर 2 मुलांना पाहून घरातल्याही बऱ्याच गोष्टी असतात ती करत करत थोडंसं डिफिकल्ट जातं आहे मला. ज्यावेळेस मी सासरी राहायला होते त्यावेळेस या गोष्टी मला एवढ्या डिफिकल्ट वाटत नव्हत्या, कारण मी ज्यावेळेस व्हिडिओ शूट करायचे त्यावेळेस मुलं माझी त्याच्या आजी आजोबांकडे असायची त्यांच्या, मग ते व्यवस्थित लक्ष द्यायचे त्यांच्याकडं. तर इथे माझं सगळंच काम आवरलं होतं. मी कृष्णाला आंघोळ वगैरे घालून झोपी लावलं होतं आणि तो उठला होता. तर सेम म्हणजे मुलांचं असंच असतं की झोपेतून उठलं की त्यांना असं वाटतं त्यांच्या मम्माने त्यांना थोडं तरी पॅम्पर करावं. तर हे अशा पद्धतीने त्यांची मस्ती चालू असते कंटिन्यू. हे सतत असेच खेळतात, असेच भांडतात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ रोज तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन. तोपर्यंत बाय.